नमस्कार सर्वांना. आज मी तुम्हाला छान अशी शेवग्याची रेसिपी दाखवणार आहे. घरामध्ये जर कोणी शेवगा खात नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून पहा. सर्वांना आवडेल आणि खूप छान अशी रेसिपी आहे. एकदम झटकीपट होते आणि खूप पौष्टिक देखील आहे. शेवग्यामध्ये खूप छान प्रकारे कॅल्शियम असतं, त्यामुळे हे आपल्या शरीरालासुद्धा चांगलं आहे. त्यामुळे तुम्ही अधूनमधून शेवग्याची अशी छान भाजी बनवून नक्कीच खाऊ शकता आणि घरातल्यांना देखील खाऊ घालू शकता. त्यासाठी इथं मी शेवग्याची शेंगा घेतलेल्या आहेत 4. शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून घ्यायच्यात आधी. अशा कट करायच्या आहेत थोड्या थोड्याशा लांबड्या आणि त्याची साल काढून घ्यायची आहे. ह्या साल जर काढून नाही घेतल्या तर आपली शेवग्याच्या भाजी छान मुरत नाहीत आणि भाजी छान लागत नाही आपली. आणि थोड्याशा शिजायला पण वेळ लागतो, त्यामुळं अशा शेवग्याच्या शेंगाचे थोड्याशा साल पूर्ण काढायचे नाहीत, थोड्याशा काढायच्या आहेत. सर्व शेंगाची साल काढून घेतल्यानंतर आता एका छोट्या पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ह्या चिरलेल्या शेंगा टाकून घ्यायच्यात सर्व. आता त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे, त्याने शेवग्याच्या शेंगेला असं छान अशी चव येते, त्यामुळं मीठ टाकून घेतलेलं आहे. गॅसवर ठेवून ह्या शेवग्याच्या शेंगा 5 मिनटं फक्त शिजू द्यायचे म्हणजे अर्ध्या शिजू द्यायचे अर्ध्या आपल्याला भाजीत शिजवायचे आहेत. हे शेंगा झाकण ठेवून शिजून घेऊया. आता आपण शेवग्याच्या शेंगेसाठी जे वाटण लागतं ते दाखवणार आहे तुम्हाला. त्यासाठी इथं 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, भाजून कांदे घेतलेले आहेत 2 आणि भाजून खोबरं देखील घेतलेलं आहेत. कांद्याची जरा करपलेली साल बाजूला काढायची आहे वरच्या साईडची, नंतर आपली भाजी कडू लागते. दोन्ही कांद्याची अशी साल करपलेली काढून घ्यायची आहे. आता हे भाजलेले कांदे आपण चिरून घ्यायचे आहेत दोन्ही. दोन्ही कांदे चिरल्यानंतर जे भाजलेलं खोबरं आहे त्याचे सुद्धा छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे आहेत. आता आपण याचं वाटण तयार करणार आहोत. त्याआधी खोबरं घ्यायचं आहे आपण वाटलेलं. खोबऱ्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे आणि आलं आणि लसूण टाकायचं आहे, जितकं घेतलं तितकं सर्व. यामध्ये कांदा टाकलेला नाही आहे आपण. आधी हे सुक्कं वाटण आपण वाटून घेतलेलं आहे. खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर याचं पाहू शकता असं वाटण करून घ्यायचं आहे बारीक असं. त्यानंतर जो आपण चिरलेला कांदा आणि चिरलेला एक मोठ्या साईजचा टोमॅटो आहे तो देखील वाटून घ्यायचा आहे. वाटण तयार झालेलं आहे आणि आपल्या शेंगा देखील इथे शिजलेल्या आहेत पाहू शकता अर्ध्या. आता आपण फोडणी करून घेऊया. एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकायचं आहे. तेल छान आधी गरम होऊ द्यायचं आहे, मगच फोडणी करायची आहे. आपलं तेल आता गरम झालेलं आहे. त्यामध्ये आता आपण आधी मोहरी टाकून घ्यायची आहे. मोहरी छान तडतडली की मग थोडेसे जिरे टाकून घ्यायचे आहे. अर्धा चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरे असं टाकलेलं आहे. छान तडतडलं की त्यामध्ये आधी कच्चं वाटण टाकायचं आहे. आपलं जे टोमॅटो आणि कांदा घेतला वाटून ते टाकलेलं आहे. छान असं परतवून घ्यायचं आहे ते देखील फोडणीमध्ये. अजिबात हे ओलं वाटण कच्चं राहू द्यायचं नाही आहे, नाहीतर आपल्या भाजीला चव छान नाही येत. छान परतल्यानंतर आता त्यामध्ये आपलं जे सुकं वाटण होतं, खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीरचं, ते टाकून छान असं हलवून घ्यायचं आहे परत एकदा. आता दोन्ही वाटण छान असं परतवून घ्यायचं आहे. हे कमी गॅसवरतीच छान असं परतवून घ्यायचं आहे. पाहू शकता आपलं वाटण आता छान परतलेलं आहे. असं थोडंसं तेल सुटतं वाटण परतल्यानंतर, तेव्हा समजून जायचं की वाटण आपलं परतलं आहे. आता त्यामध्ये अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि 1 चमचा घरचा काळा मसाला घेतलेला आहे आणि थोडासा गरम मसाला घ्यायचा आहे. आता सर्व मिश्रण परत एकदा हलवून घ्यायचं आहे. सर्व मिश्रण छान असं परतल्यानंतर त्यामध्ये आपले जे शिजलेला शेवगा होता तो पाण्यासकट तसाच टाकून द्यायचा आहे. पाणी ओतून काढायचं नाही आहे. शिजलेल्या पाण्यासकटच तो शेवगा आपल्याला फोडणीमध्ये टाकून द्यायचा आहे.
परत एकदा सर्व मिश्रण हलवून घ्यायचं आहे. खूप छान होते ही भाजी, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आता तुम्ही ही भाजी असंच की 1-5 मिनटं शिजवून घेऊन असंच खाऊ शकता. खूप छान लागते. चपाती किंवा भाकरीसोबतसुद्धा अशी भाजी छान अशी खाऊ शकता तुम्ही. आता मला याची आमटी तयार करायची आहे. यासाठी मी इथं थोडंसं पाणी टाकून घेणार आहे. त्याआधी चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि परत एकदा छान अशी भाजी हलवून घ्यायची आहे. पाहू शकता तुम्ही. डब्यालाही सकाळी जर तुम्हाला डबा द्यायचा असेल तर अशा पद्धतीने शेवग्याची भाजी नक्कीच करू शकता. पण इथं मी आमटी तयार करणार आहे. त्यासाठी इथं गरम पाणी घेतलेलं आहे करून मी 1 ते 1.5 ग्लास. जितकं तुम्हाला आमटीची कन्सिस्टन्सी हवी असेल त्या हिशोबाने तुम्ही पाणी टाकायचं आहे. पातळ किंवा घट्ट ह्या हिशोबाने. गरमच पाणी टाकायचं आहे. गार जर पाणी टाकलं तर आमटीची चव बिघडू शकते. त्यामुळे इथं मी गरम पाणी घेतलेलं आहे. आता इथं अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. तुम्हाला जर थोडीशी रस्साभाजी हवी असेल तर शेंगदाण्याचं कूट घ्यायचं, नाही तर आपल्याला जर थोडीशीच भाजी लागत असेल तर नाही घेतलं तरी चालेल. इथं मी आमटी करणार आहे त्यामुळे मी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. पाहू शकता 5 मिनटं शिजवून घेऊन भाजी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे. शेंगा पण छान अशा शिजू दिल्या आहेत 5 मिनटं. त्यानंतर ही भाजी तयार झालेली आहे छान अशी. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.